नमस्कार. सकाळच्या बातमीपत्रामध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता पाहणार आहोत या क्षणाची सर्वात मोठी बातमी, ती म्हणजे राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रभाग रचना आता नव्यानं होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने आदेश दिलेले आहेत. जनगणनेनुसार प्रभागांची संख्या आणि रचना निश्चित करून प्रभाग रचनेचं प्रारूप तयार करण्याचे आदेश नगरविकास विभागाच्या उपसचिवांनी दिलेले आहेत आणि राज्यातील मुदत संपलेल्या आणि नजीकच्या कालावधीमध्ये मुदत संपत असलेल्या सर्व महानगरपालिकांच्या संदर्भात शासन आदेश जारी करण्यात आलेला आहे. या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण यावेळेला पाहतोय, ती म्हणजे राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रभाग रचना आता नव्यानं होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने या संदर्भातले आदेश दिलेले आहेत आणि जनगणनेनुसार प्रभागांची संख्या आणि रचना निश्चित करून प्रभाग रचनेचं प्रारूप तयार करण्याचे हे आदेश आहेत. तर नगरविकास विभागाच्या उपसचिवांनी हे आदेश दिलेले आहेत. तर प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देतात. प्रणाली, प्रभाग रचनांसंदर्भातली खरं तर ही सर्वात मोठी बातमी आहे आणि याचा फरक जो आहे सर्व महापालिका आणि त्या ठिकाणचे असलेले सर्व उमेदवार जे आहेत त्यांच्या सगळ्यांवरती एकाच वेळेला होताना आपल्याला दिसून येईल. शासन आदेशामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे प्रणाली? आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीनं सगळ्याच कोविड कालावधीमध्ये अनेक महापालिका अशा होत्या ज्यांचा कार्यकाळ संपलेला होता. मुंबई महापालिका ही त्याच महापालिकांपैकी आहे. जवळपास 24 अशा महापालिका आहेत ज्यांच्या निवडणुका या येत्या काळात होऊ घातलेल्या आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपण बघितलं तर एकूण जर महाविकास आघाडी सरकार आणि त्यानंतरचं आत्ता आलेलं नवीन सरकार, महाविकास आघाडी सरकारनं प्रभाग रचना बदलण्याचे सगळे अधिकार हे निवडणूक आयोगाकडून काढून स्वतःकडे घेतलेले होते आणि त्यामुळं त्यांनी प्रभागाची रचना जी मुंबईची आपण जर बोलायचं झालं तर 227 वरनं 236 वर नेलेली होती. इतकंच नाही तर 236 वॉर्डासाठीची प्रभाग रचना तयार करण्यात आली. एक सोडून 3 वेळा ही प्रभाग रचना तयार करण्यात आली आणि त्यानंतर ती सार्वजनिक करण्यात आली. आता जर आपण बघितलं तर नवीन आलेल्या सरकारनं मात्र पुन्हा ही प्रभाग रचना 227 वर नेली. या 227 वर त्यांनी जेव्हा नेली त्यावेळेला महाविकास आघाडी सरकारतील विशेषतः शिवसेना या पक्षानं कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे आणि 236 हे वॉर्ड जे आहे तेच कशा पद्धतीनं योग्य आहे असं त्यांचं तिथे सांगणं आहे. हे प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट आहे. 29 तारखेला त्याची पुढची सुनावणी होणार आहे. परंतु त्यापूर्वी जर 227 नुसारही निवडणुका घ्यायच्या झाल्या तर प्रारूप रचना जी आहे, प्रभाग रचना जी आहे ती बदलावी लागणार आहे आणि त्याच्यासाठी म्हणून काल राज्य सरकारनं मुंबईसह इतर महानगरपालिकेच्या प्रभागांची रचना बदलायला सांगितलेली आहे आणि पुढच्या काही दिवसामध्ये ते काम पूर्ण होईल. मुख्य म्हणजे यात एक गोष्ट जी बघण्यासारखी आहे ती की 2011च्या निवडणुका 2011ची जी जनगणना आहे त्यानुसार या सगळ्या वॉर्ड रचना केल्या जाणार आहे. म्हणजे 2017ला ज्या काही वॉर्ड रचना होत्या त्याच वॉर्ड रचनेप्रमाणे या असणार आहेत. परंतु त्या 236 केल्या गेल्यामुळे आता पुन्हा एकदा त्या 227 नुसार कराव्या लागणार आहे आणि त्यासाठीचा काही कालावधी लागणार होता आणि तो राज्य सरकारनं कालपासून बरोबर आहे प्रणाली. मात्र सर्व पालिकेच्या नव्यानं प्रभाग रचना जरी होत असल्या तरी देखील येत्या काळातल्या निवडणुका होणार म्हणजे महापालिकेच्या निवडणुका होणार की त्या आणखी लांबणीवरती पडणार, त्यामुळे निश्चितच अनेकांच्या काळजाचा ठोका चुकणार इतकं नक्की. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आणि त्यानंतर वळूयात पुढच्या आणखी एका मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीकडे. मुंबई महापालिकेच्या कोरोना काळातील व्यवहारांच्या चौकशीला कॅगच्या टीमकडून सुरुवात झालेली आहे. आज कॅगच्या टीमनं पालिकेमध्ये जाऊन आढावा घेतलेला आहे. तसंच कॅगला सहकार्य करण्याचं आवाहन पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी केलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेतील कोरोना काळातील 12,000 कोटी रुपये खर्चाच्या कामांचं कॅगद्वारे परीक्षण केलं जाईल आणि पालिकेतील व्यवहारांची कॅगद्वारे चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला होता आणि त्यानंतर ही चौकशी केली जाते. बरं, 18 डिसेंबर पूर्वी सर्व कामांचं ऑडिटही केलं जाणार आहे. पालिकेचे व्यवहार हे सध्या कॅगच्या रडारवरती आहेत आणि पालिकेचे कोणते व्यवहार कॅगच्या रडारवरती आहेत त्यावरती देखील एक नजर टाकूयात. मुंबई महानगरपालिकेच्या व्यवहारांची चौकशी कॅग मार्फत केली जाईल. कॅगकडून कोरोनातील व्यवहारांची चौकशी केली जाणार आहे. तर कॅगच्या टीमनं पालिकेत जाऊन या संदर्भातला आढावा घेतलेला आहे. तर कॅगला सहकार्य करण्याचं आयुक्तांनी यापूर्वीच आदेश दिलेले आहेत. 16 डिसेंबर पूर्वी या कामांचं ऑडिट केलं जाईल. तर मुंबई महानगरपालिकेच्या व्यवहारांची चौकशी होणार आहे.
कॅगच्या अधिकाऱ्यांनी आयुक्तांसोबत घेतलेली ही बैठक आणि त्यानंतर चौकशीला सुरुवातही झालेली आहे. तर पालिकेचे व्यवहार कॅगच्या रडारवरती आहेत ते कोणकोणते त्यावर एक नजर टाकूयात. 28 नोव्हेंबर 2019 ते 28 फेब्रुवारी 2022 पर्यंतच्या व्यवहारांची चौकशी यातून केली जाईल. तर 12,023 कोटी 88 लाखांच्या कामांचं लेखापरीक्षण होणार आहे. कोरोनातील विविध बाबींवरती खर्च झालेले आतापर्यंत 3,583 कोटींचे हे व्यवहार आहेत. तर दहिसर इथल्या अजमेरा यांच्या भूखंडाची 339.14 कोटींचा हा व्यवहार आहे. तर 4 पुलांच्या बांधकामावरती 1,496 कोटींचा खर्च झालेला होता. तर कोरोना काळातील 3 रुग्णालयं 904.84 कोटींना खरेदी केली गेली होती. तर 1,020.48 कोटींचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचं लेखापरीक्षण. दरम्यान राज्यामधील सर्व पालिकांच्या व्यवहारांची चौकशी कॅगनं करावी अशी मागणी सचिन अहिर यांनी केली आहे. मुंबई महानगरपालिकाबाबतची भूमिका सरकारनं घेतलेली आणि राज्यातील सर्व महानगरपालिकांबाबत कॅगच्या चौकशीची भूमिका घ्यावी असं त्यांचं म्हणणं आहे. या अगोदर देखील नगर विकास खात्याकडनं हे कॅटचा रिपोर्ट किंबहुना ऑडिटचा रिपोर्ट हे विधिमंडळामध्ये मांडलं जायचं, पण महानगरपालिकेला त्याच्यातून सूट दिल्यानंतर आज हे होतंय. आमचं स्पष्ट म्हणणं आहे की जशी ही भूमिका मुंबई महानगरपालिकेला घेतलेली आहे, राज्य सरकारने धाडस दाखवावं. पारदर्शकता जर त्यांना जर ठेवायची असेल तर तशीच चौकशी पुण्यामध्ये पण व्हायला पाहिजे, पिंपरी चिंचवडमध्ये पण व्हायला पाहिजे, वेळ आली तर ठाणा कल्याणची पण व्हायला पाहिजे. उद्धव ठाकरे हे आज मुंबईमधील लोकसभा निहाय मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. तर 6 लोकसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांशी बैठकीच्या माध्यमातून ते संवाद साधणार आहेत. शिवसेना भवनामध्ये आज दुपारी 12:30 वाजता ही बैठक पार पडेल. तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा मतदारसंघ निहाय पक्षाच्या संघटनात्मक परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. शिवसेना पक्षासंबंधित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला निवडणूक आयोगामध्ये कागदपत्र सादर करण्याची आज शेवटची मुदत आहे आणि या कागदपत्रांच्या आधारावरती निवडणूक आयोग पक्षासंबंधी आणि त्यांच्या चिन्हासंबंधित निर्णय देखील देणार आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक होणार आहे. हिवाळी अधिवेशनातील पुढील रणनीती ठरवण्यासाठी विधान भवनात ही बैठक होणार आहे. शिंदे फडणवीस सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन नागपुरात होत आहे आणि मागील 3 वर्षांपासून नागपुरात अधिवेशन झालेलं नाहीये. 19 डिसेंबरला हे अधिवेशन होणार आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदारांच्या वर्तणुकीचा मुद्दा चांगलाच गाजलेला होता आणि या अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी रणनीती आखायला सुरुवात केलेली आहे. शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई, महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर विरोधक सरकारला घेरू शकतात. तर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती आज महाविकास आघाडीची होणारी ही महत्त्वपूर्ण बैठक महत्त्वाची मानली जाते. कारण येत्या काळामध्ये होणाऱ्या अधिवेशनादरम्यान सरकारला घेरण्यासाठी कुठल्या मुद्द्यांवरती रणनीतीमध्ये चर्चा होते यावरती देखील आपलं लक्ष असेलच. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आज बिहार दौऱ्यावरती जाणार आहेत आणि या एकदिवसीय दौऱ्यात आदित्य ठाकरे राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवांची भेट घेणार आहेत. आणि या दौऱ्यात आदित्य ठाकरेंसोबत शिवसेनेचे सचिव अनिल देसाई आणि खासदार प्रियंका चतुर्वेदी तसंच काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यातून आदित्य ठाकरे भाजप विरोधात विरोधकांची मूठ बांधतायत का असा सवालही उपस्थित केला जातोय. तर आदित्य ठाकरे सकाळी 10:30 वाजता मातोश्रीवरून निघतील. दुपारी 2 वाजता ते पाटण्याला पोहोचणार आहेत. तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंच्या बिहार दौऱ्यावरती शिंदे पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी मात्र टोला लगावलाय. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या महाराष्ट्राच्या विकासाकरता भेटायला जातात त्यावेळी हे लोक मुख्यमंत्र्यांवर टीका करतात की दिल्लीला जात आहेत, पंतप्रधानांना भेटतायत. हे तर एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना भेटायला चालले. काय वेळ आले, केवळ लाचारी आणि लाचारी उत्तर भारतीयांमध्ये सहानुभूती निर्माण व्हावी
याकरता हा त्यांचा दौरा असावा असं मला वाटतं. बैलगाडा शर्यतीबाबत महाराष्ट्र आणि जलीकट्टूबाबत कर्नाटक तमिळनाडूमधील प्रकरणांवरती आज एकत्रितरित्या सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. डिसेंबर 2021 मध्ये सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरची बंदी हटवलेली होती आणि या निर्णयानं ग्रामीण महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळालेला होता. याबाबत घटनापीठ अंतिम निर्णय देणार आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केरळ मॉडेलवरती आधारित शिक्षण पद्धती महाराष्ट्रामध्ये राबवण्याचं सुतोवाच दिलेलं आहे. केरळनं अनेक प्रयोग राज्यामध्ये राबवून शिक्षण क्षेत्रात प्रगती केली आहे. अशा राज्यात आमच्या शिक्षण विभागानं दौरे केलेले आहेत आणि केरळनं अनेक नाविन्यपूर्ण इनिशिएटिव्ह केरळनं घेतलेले होते आणि तिथल्या शिक्षण पद्धतीमध्ये हे इनिशिएटिव्ह घेण्यात आलेले होते. यातील काही मॉडेल जे यशस्वी झालेले आहेत ते पुढे नेण्यात यावेत अशी इच्छा केसरकरांनी व्यक्त केली आहे. मात्र केरळ आणि महाराष्ट्राशी तुलना करता येणार नाही. मात्र आता केरळसोबत पंजाब, राजस्थानमधून आम्ही मॉडेल घेऊन आता महाराष्ट्रातही केरळच्या धर्तीवर विद्यार्थी केंद्रित सुधारणा राज्यामध्ये करणार असल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे. तर दुसरीकडे राज्यात 3री पासून परीक्षा घेतल्या जात असल्या तरीही 8वी पर्यंत कुणालाही नापास केलं जाणार नाही असंही केसरकरांनी स्पष्ट केलेलं आहे. काल जेव्हा मी केरळमध्ये गेलो त्याला मला अशी जाणीव झाली की इतर राज्य तर आहेत, परंतु केरळ हे सुरुवातीपासून शिक्षणामध्ये प्रगतीवर असलेलं राज्य होतं आणि त्यांनी त्याच्यामुळे खूपच नवीन नवीन प्रयोग शिक्षणामध्ये केलेले आहेत आणि जे अत्यंत सक्सेसफुल झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांची जर ओव्हरऑल डेव्हलपमेंट झाली पाहिजे तर आपल्याला त्यांना सगळ्याच क्षेत्रामध्ये पुढे नेलं पाहिजे. महाराष्ट्राची तुलना केरळशी करता येणार नाही. महाराष्ट्राच्या कंपॅरिझनमध्ये साधारण 1/10च त्यांची पॉप्युलेशन आहे, 1/10 किंवा त्याच्यापेक्षा थोडी जास्त पॉप्युलेशन आहे, परंतु महाराष्ट्राचं खूप मोठा व्याप आहे. पहिली आणि दुसरी मधली मुलं खूपच लहान असतात, त्यांच्यावर बोजा येता का म्हणजे इथपर्यंत ठीक आहे. 8वी पर्यंत कोणाला नापास करायचं नाही हे सुद्धा ठीक आहे, कारण स्कूल ड्रॉपआउट्स होतात. त्याच्यामुळे नापास न करणं आणि परीक्षा न घेणं हे दोन वेगवेगळे भाग आहेत. त्यामुळे नापास कोणाला केलं जाणार नाही, परंतु ॲट द सेम टाईम परीक्षा सुद्धा घेतल्या जातील. 3 होणार, 6 होणार. आणि आता बातमी आहे राज्याची चिंता वाढवणारी, कारण राज्यामध्ये गोवरचा धोका दिवसेंदिवस वाढतोय. काल नालासोपारा इथे 1 वर्षाच्या मुलाचा गोवरमुळे मृत्यू झाला. यामुळे गोवरमुळे मृत्यू झालेल्या मुलांची संख्या 11वर जाऊन पोहोचली आहे. तर लसीकरण न झालेल्या मुलांमध्ये गोवरचा प्रादुर्भाव झाल्यास श्वास घ्यायला त्रास होऊन न्यूमोनियामुळे अधिक गुंतागुंत होऊन बालकांना जीव गमवावा लागतोय. या मुलाला 1 महिन्यापासून ताप आणि खोकल्याचा त्रास होत होता. या बाळालाही गोवरची लागण झालेली दिसली नव्हती. मात्र 13 नोव्हेंबरला या बाळाला खासगी रुग्णालयात दाखल करून चाचण्या करण्यात आल्या आणि न्यूमोनियाचं निदान झाल्यानंतर त्याला सार्वजनिक रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं. गोवरनं आतापर्यंत 11 बालकांचे बळी घेतलेले असून एका मृत्यूचं निश्चित निदान वैद्यकीय विश्लेषण समितीनं केलेलं नसून उर्वरित 8 बालकांचा मृत्यू हा गोवरमुळे झालेला आहे, तर 2 मृत्यू हे मुंबई बाहेरील आहेत. गोवरचा उद्रेक असलेल्या प्रभागांची संख्या वाढती असून मुंबईतील 10 प्रभागांमध्ये हा संसर्ग फैलावलेला आहे. तर गोवरचा वाढता धोका कसा ते पाहूयात. रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या रुग्णांची संख्या या क्षणी आहे 42 इतकी. तर रुग्णालयामधून डिस्चार्ज घेतलेले रुग्ण आहेत 9. तर मृत्यू झालेल्यांचा आकडा 1 आहे. तर एकूण गोवर बाधितांची संख्या ही आता 220 इतकी झालेली आहे. तर संशयित गोवर बाधित आहेत 3378. तर दिवसभरातील रुग्ण जे आहेत आतापर्यंत त्यावरती एक नजर टाकूयात. मस्जिद बंदर या ठिकाणी 2, धारावीत 1, वरळीमध्ये 1, जोगेश्वरीत 1, कुर्ला 3, गोवंडी 2, मालाडमध्ये 1, गोरेगावमध्ये 1, म्हणजे एकूण संख्या आहे 12. तर गोवर रुग्णांसाठी उपलब्ध रुग्णालय याची नोंद निश्चितच राज्यातल्या सर्व जनतेनं करून घ्यावी. कस्तुरबा रुग्णालय, शिवाजीनगर प्रसूतीगृह, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय कांदिवली, राजावाडी रुग्णालय घाटकोपर, शताब्दी रुग्णालय गोवंडी, भाभा रुग्णालय कुर्ला, तर बोरिवली या ठिकाणचं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय, 7 हिल्स रुग्णालय मरोळ. तर गोवर रुग्णांसाठी उपलब्ध असलेली रुग्णालये आपण पाहिली.
तर तिकडे पनवेलमध्ये देखील गोवरचे 3 रुग्ण आढळून आलेले आहेत, तर 15 संशयित रुग्णांचं रक्त तपासणीसाठी पाठवण्यात आलेलं आहे. पनवेल, नवीन पनवेल आणि तक्का या ठिकाणी हे रुग्ण आढळून आलेले आहेत. यानंतर पालिका प्रशासन सतर्क झालेलं असून लसीकरणाला वेग देण्यात येतोय आणि यासाठी 300 ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलेली आहेत. लक्षणं आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क करण्याचं आवाहनही करण्यात आलेलं आहे. प्रमोद पाटील आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. राज्यामध्ये गोवरचा प्रादुर्भाव वाढत असताना प्रमोद, पनवेलमध्ये देखील 3 रुग्णांची नोंद झाल्याचं कळत आहे. काय अपडेट्स येत आहेत? आपण बघत असाल मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोवरचे रुग्ण आढळत आहेत आणि त्याचाच प्रत्येक आहे म्हणून पनवेलमध्ये काल बघितलं तर साधारणतः 3 रुग्ण हे पॉझिटिव्ह मिळाले आहेत. घरीच ते रुग्ण ऍडमिट आहेत, मात्र 3 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत, तर 15 रुग्ण तब्बल हे संशयित आहेत ज्यांना गोवरची लक्षणं दिसत आहेत. त्यामुळे त्यांचं रक्त तपासणीसाठी पाठवण्यात आलेलं आहे. त्यामुळे पनवेल ही मुंबईप्रमाणे पनवेल आता हॉटस्पॉट बनतंय की काय अशी शक्यता वर्तवली जात आहे. पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. 300 ठिकाणी बाहेर जे लसीकरणाचे केंद्र उघडण्यात आलेले आहेत, तर 6 जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्या ठिकाणी 6 ठिकाणी लसीकरण ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये गोवरचे रुग्ण वाढतील अशी एकंदरीत शक्यता दिसते आणि त्यामुळे पनवेल महानगरपालिका सतर्क होताना दिसते. मात्र हे अत्यंत धोकादायक म्हणावं लागेल की गोवरचे रुग्ण आता पनवेल महानगर परिसरामध्ये वाढताना दिसत आहेत. विशाल, बरं, पालिका प्रशासन सतर्क झाल्यानंतर मात्र कुठल्या प्रकारची खबरदारी घेण्याचं आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात आलेलं आहे? कुठल्या तातडीच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत प्रमोद? पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे की जेव्हा लक्षणे दिसतील तेव्हा तात्काळ त्यांनी एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. त्या हेल्पलाईन नंबरवर आपण संपर्क करा किंवा संबंधित डॉक्टरांचे संपर्क नंबर जे आहेत ते त्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे नागरिकांनाही आवाहन करण्यात आलेलं आहे की जेव्हा एखाद्या रुग्णाला अशा प्रकारची लक्षणे दिसतील तेव्हा तात्काळ त्यांनी पनवेल महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्राबरोबर या संबंधित समोरच्या वार्डमध्ये जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्या आरोग्य केंद्राबरोबर संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. मात्र नागरिकांनीही त्याप्रमाणे जर संपर्क केला तर गोवरचे रुग्ण वाढण्यास प्रतिबंध होऊ शकेल. मात्र आता पनवेल महानगरपालिका परिक्षेत्र पण गोवरचं हॉटस्पॉट बनतं की काय अशी शक्यता एकंदरीत वर्तवण्यात येत आहे. बरोबर आहे. एका बाजूला प्रशासन सतर्क झालेलं तर दुसरीकडे नागरिकांनी देखील जागरूकता दाखवणं तितकंच गरजेचं आहे. धन्यवाद प्रमोद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तुम्ही IT कंपनीमध्ये असाल तर तुमच्यासाठी या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे. कारण जगभरातील तंत्रज्ञान कंपन्यांनी कर्मचारी कपात सुरू केलेली आहे. गुगलची पालक कंपनी अल्फाबेट आपल्या 6% म्हणजेच 10,000 कर्मचाऱ्यांना काढणार आहे. चांगलं काम न करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला जाणार आहे. तर काढण्यापूर्वी कंपनी कर्मचाऱ्यांना 60 दिवसांचा अवधी देखील देणार आहे. अल्फाबेटमध्ये एकूण 1.87 लाख कर्मचारी आहेत. काही दिवसात आणखी काही कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांवरती नोकऱ्या गमावण्याची वेळ येऊ शकते असा इशारा जाणकारांनी दिलेला आहे. दरम्यान मेटा कंपनी सुमारे 11,000 कर्मचाऱ्यांना काढणार असून Amazonही 10,000 कर्मचाऱ्यांना काढणार आहे. तर सी गेट आपल्या 3,000 कर्मचाऱ्यांना काढणार असल्याची माहिती देखील मिळते. तर कुठल्या कुठल्या कंपन्यांनी कशा प्रकारे नोकर कपातीचा निर्णय घेतलेला आहे त्यावरती एक नजर टाकूयात. तर मेटा कंपनीमध्ये सुमारे 11,000 कर्मचाऱ्यांना काढलं जाणार आहे. Amazonमध्ये 10,000 कर्मचाऱ्यांना काढलं जाईल. तर सी गेट या ठिकाणी 3,000 कर्मचारी काढले जातील. लिफ्टमधून 700 कर्मचाऱ्यांना काढलं जाणार आहे. स्ट्राईपमधून 1120 लोकांना काढलं जाईल. ओपन डोअर या ठिकाणाहून 550 कर्मचारी. नेटफ्लिक्समधून 500 कर्मचाऱ्यांना काढलं जाईल. तर L&T मधून 5% कर्मचारी कपात केली जाईल. टेक महिंद्रामधून 1.4% कर्मचारी कपात. विप्रोमधून 6.5% कर्मचारी कमी केले जातील. तर स्नॅपचॅटमधून 1,000 जणांच्या नोकऱ्या जाणार आहेत. तर शॉपिफायमधून 1,000 जणांना काढण्याची घोषणा. मायक्रोसॉफ्टमधून जुलैपासून 1% कर्मचारी कमी केले जातील. इंटेलमधून 20% कर्मचारी काढले जाणार. ट्विटरमधूनही 3700 कर्मचाऱ्यांना काढलं जाईल. आता भारतात इंजिनियर्स भरले जातील. आणि IT क्षेत्रानंतर बातमी आहे शेतकऱ्यांसंदर्भातली आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी उभारण्यात आलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर आधारतीर्थ आश्रमात शेतकऱ्याच्या मुलाचा मृतदेह आढळलेला होता.
विशाल शिंगारे असं या 4 वर्षाच्या मृत मुलाचं नाव आहे. तो आधार तीर्थ आश्रमात त्याच्या मोठ्या भावासोबत राहत होता. मृतदेह आधार तीर्थच्या मागील बाजूला एका सफाई कर्मचाऱ्याला आढळून आलेला आहे. या धक्कादायक घटनेनं परिसरामध्ये एकच खळबळ उडालेली आहे. शवविच्छेदन अहवालामध्ये आलोकचा गळा आवळून खून झाल्याचं प्राथमिकदृष्ट्या निष्पन्न झालंय आणि या आश्रमात संपूर्ण राज्यभरातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुलं राहतात. चिमुकल्याचा संशयास्पद मृत्यू झाल्यानं मुलांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. आलोकची बॉडी पाहिल्यानंतर थोडंसं मानेवर बळ होता. त्यावरून थोडीशी शंका वाटली होती आणि तात्काळ पुढची कारवाई केली. ईडी दाखल केली आणि पीएमसाठी बॉडी पाठवून दिली. पीएम रिपोर्ट प्राप्त झालेला आहे. त्यामध्ये स्ट्रँग्युलेशन असं आलेलं आहे. पुढील तपास करत आहे आणि गुन्हा देखील दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. लक्ष्मण घाटोळ आमचे नाशिकचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. लक्ष्मण, आश्रमात आढळलेला मृतदेह आणि त्यानंतर निर्माण झालेला संशय अखेर गळा दाबून हत्या केल्याचं समोर येताना दिसतंय. मात्र मारेकरी कोण आहे? लक्ष्मण, खरं तर ही अनाथ आश्रमशाळा जी आहे ती आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी तयार करण्यात आलेली आहे. या ठिकाणी अनेक आश्रमशाळेत मुलं शिकत आहे. काल पहाटेच्या सुमारास या मुलाचा आलोक नावाचा जो मुलगा आहे त्याचा मृतदेह, तर ही हत्या आहे की आत्महत्या आहे असा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जात होता. मात्र काल रात्री उशिरा ज्या वेळेला त्याच्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला त्यानंतर शवविच्छेदनाच्या रिपोर्ट नंतर पोलिसांनी हा खून असल्याचं सांगितलेलं आहे आणि या प्रकरणी खुनाचा गुन्हा देखील त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला आहे. त्यानुसार त्र्यंबकेश्वर पोलिसांकडनं या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आलेला आहे. मात्र अवघ्या 4 वर्षाच्या मुलाचा खून कोण करू शकतं असाच प्रश्न जो आहे तो सर्वांनाच पडलाय. तो देखील पोलिसांना देखील पडलेला आहे. या मुलाचा कुठे शत्रू असू शकतो का असा देखील पोलिसांनी तपास केला. मात्र अवघ्या 4 वर्षाच्या मुलाचा कोण शत्रू असू शकतो असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे ज्या ठिकाणी हा मुलगा झोपलेला होता त्या ठिकाणाहून त्याला उचलून नेऊन साधारणतः 100 ते 200 मीटर अंतरापर्यंत लांब नेऊन त्याची गळा दाबून हत्या करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्याच्याच वयाचा हा खून करू शकतो का असा ज्या वेळेला सुरुवातीला प्रश्न उपस्थित केला जात होता त्यावेळेला या मुलाला उचलून रात्री झोपेमध्ये उचलून नेऊन त्याची हत्या करण्यात आलेली आहे. त्यामुळे एखाद्या छोट्या मुलाकडनं अशा प्रकारचं कृत्य होऊ शकत नाही असा देखील पोलिसांच्या तपासामध्ये एक भाग जो आहे तो समोर आलेला आहे. कारण ही जी हत्येची घटना घडलेली आहे ती पहाटे साधारणतः 4 ते 5 वाजेच्या दरम्यान ही हत्येची घटना घडलेली आहे. साधारणतः सकाळी 6-7 वाजता याच आश्रमशाळेत शिकणाऱ्या त्याच्या दुसऱ्या ठिकाणी झोपलेल्या एका मुलाला त्याचा मृतदेह जो आहे तो पाठीमागच्या बाजूला मात्र लक्ष्मण, या संपूर्ण प्रकरणामध्ये आश्रमशाळेमध्ये सीसीटीव्ही फुटेज किंवा चिमुकल्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही पुन्हा एकदा समोर येण्याची शक्यता, त्या अनुषंगाने काही तपास होतोय का? काही पुरावे सापडतायत का लक्ष्मण? खरं तर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून चौकशी जी आहे ती सुरू केलेली आहे. पोलिसांनी या आश्रमशाळेत शिकणाऱ्या इतर मुलांचा देखील चौकशी केलेली आहे. या ठिकाणी असलेले स्वयंपाकी असतील, सुरक्षा रक्षक असतील, या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्याचबरोबर या आश्रमशाळेमध्ये काही सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आलेले आहे. मात्र हे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची माहिती आश्रमशाळा अतिशय धक्कादायक तपासात समोर येणारी ही खरं तर पुढची घडामोड म्हणायला हरकत नाही. धन्यवाद लक्ष्मण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. मात्र या घटनेचा पाठपुरावा न्यूज 18 लोकमतही करत राहणार आहे. तर सकाळच्या या बातमीपत्रामध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.